ना ठाऊक कोणा डावा मधुनी काय मांडले आहे विधी लिखित कोण ते आहे आपुलीच नाती एकाएकी उगारून काय ती फूल समजुनी ओंजळ धरिता निखारेच का देती या जीवनास रे मरण इथे का साध घालिते आहे विधी लिखित कोण ते आहे विधी लिखित कोण ते आहे. पण मग मायाने इतक्या तातडीने तुम्हाला का घरी बोलावलं असेल? अहो, तिचं आणि सुयशचं काही बिनसलं नसेल ना? नाही, मला नाही वाटत तसं. आता नवरा बायको म्हटल्यावर कधीतरी भांड्याला भांडं लागणारच, पण म्हणून असल्या कारणासाठी माया आपल्याला मध्ये टाकणार नाही. पण मग नक्की प्रॉब्लेम काय झाला असेल? आता ते मला तिकडे गेल्यावरच कळेल. तुम्ही लोकांनी माणुसकी सोडली असली तरी ती आमच्याकडे अजून जिवंत आहे. ते पैसे तुझ्याकडेच ठेव. माझ्याकडून तुझ्या लग्नाचा आहेर समज. आणि नवीन संसार थाटायला आणखीन पैसा लागला तर मला सांग, मी पाठवून दे. थँक्यू माया. हे जीवन गाणे गाता गाता तार भंगुनी जाते का तरीही येथे नवस्वप्नांचे गीत उमलते आहे विधी लिखित कोण ते कमाल आहे पोरी. एवढं सगळं भुवनी तू शांत बसलीस. ऐक, तू शांत राहणार असलीस, त्या नीच माणसांना सोडून देणार असलीस तर मी शांत बसणार नाही. मी त्यांना सुखासुखी जगून देणार नाही. बरोबर आहे तुमचं. जो गुन्हा करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असल्या गुन्हेगारांना पाठीशी घालणं चुकीचं आहे. त्यांना असंच सोडून दिलं तर ते उद्या आणखी कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करतील. सखाराम भाऊ, मी आत्ताच पोलीस स्टेशनला विशालला फोन करून कळवतो आणि त्या 3 फामट्यांना हातकड्या घालून पोलीस स्टेशनला घेऊन ये म्हणून सांगतो. हो, नाही काका, याची खरंच काही गरज नाही. त्यांच्या कर्माची फळं ते भोगतील. प्लीज माया, मी तुझं काही एक ऐकणार नाही. मी आलोच. हॅलो विशाल. हां बोला डॅडी. अरे मी मायाच्या घरून बोलतो. काय मायादीच्या करून? हो तुम्ही असे अचानक तिकडे कसे काय गेला? विशाल, मायानेच बोलवून घेतलं मला आणि सखाराम भाऊला. का काही प्रॉब्लेम झालाय का तिकडे? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय विशाल. आपल्या मायाचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय. डॅडी नक्की काय झालंय मला सांगाल का? विशाल, सुयशनी, सानिकानी आणि विजयनी खूप मोठा धोका दिलाय मायाला. हे बघ, ताबडतोब त्यांच्या घरी जा आणि त्या 3 भामट्यांना हातकड्या घालून पोलीस स्टेशनला घेऊन ये. नाही ते मी जातोच, पण त्याआधी मला सगळं बॅकग्राऊंड तर कळलं पाहिजे. त्याशिवाय मी वॉरंट कसं काय काढणार डॅड? सांगतो सगळं सांगतो. बापरे, डॅडी जे घडलंय त्याची कल्पना सुद्धा करवत नाही हो. इथे मायादीची काय अवस्था झाली असेल. पण डॅडी तुम्ही काळजी करू नका.
तुम्ही माया दिला सांभाळा. या हरामखोरांना मी जन्माची अद्दल घडवतो. ठीक आहे विशाल, पण तू निघायला उशीर करू नको. तो सुयश सकाळीच इकडून गेलाय. ते तिघही तिथून सटकायला नको. डोंट वरी डॅडी. ते पाताळात जरी लपले ना तरी मी त्यांना तिथून शोधून काढेन. ठेवतो मी फोन. हा. कांबळे, गाडी काढा. काय म्हणाला विशाल? तो म्हणाला ताबडतोब त्या भामट्यांना पकडायला त्याच्या घरी जाऊ. काका, हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. माझी कुणाबद्दल काहीच तक्रार नाही, खरंच. जे माझ्या नशिबात होतं ते घडलं, आणि जे त्यांच्या नशिबात आहे ते घडणार आहेच. मी इथे फक्त तुम्हाला माझा निर्णय ऐकायला बोलवलाय. कोणता निर्णय? सखाराम काका, मी आता काही गोष्टी ठरवल्या आहेत आणि मला त्याप्रमाणेच जगायचंय. आणि मला हवं तसं जगण्यासाठी मला तुमच्या दोघांची मदत हवी. बेटा, तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी तू म्हणशील ते करायची तयारी आमची. काका, माझ्या नावे जी काही संपत्ती आहे, जी काही प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, या सगळ्याचा मी त्याग करायचं ठरवलंय. काय बोलतेस बेटा? अगं, आतापर्यंत विश्वासरावांनी मेहनत करून जे काय मिळवलंय ते तुझ्याच भवितव्यासाठी ना. त्याच्यावर तू असं पाणी सोडणार? बेटा, विशाने कंपनी सुरू केली, ती मोठी केली. पुढे ममताने त्याची प्रतिष्ठा वाढवली. ती प्रतिष्ठा तू टिकवून ठेवायला हवीस, तरच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. काका, या सगळ्याचा मी त्याग करणार आहे याचा अर्थ असा होत नाही की मी हे सगळं बंद करणार आहे. देशमुख अँड देशमुख असोसिएट अशीच पुढे चालू राहील. विदिशा देशमुख महाविद्यालयही चालू राहील. फक्त या सगळ्याची जबाबदारी मी आता तुमच्यावर टाकणार आहे. म्हणजे काका, मला स्वतःला या सगळ्यातून आता मुक्त व्हायचंय आणि आपल्या आश्रमातल्या मुलांमध्ये रमायचंय. त्यांना शिकवायचंय, त्यांना मोठं करायचंय. मला त्यांच्यामध्ये इतकं हरवून जायचं ना की माझ्या आयुष्यात आधी जे काही घडलंय मला याची किंचितही आठवण झाली नाही पाहिजे. म्हणूनच मी असं ठरवलंय की देशमुख अँड देशमुख असोसिएट्स यापुढे सूर्यवंशी काका तुम्ही बघा. तुम्ही आणि पूनम त्याची जबाबदारी उचला. आणि सखाराम काका, आपली नर्सरी आणि महाविद्यालयाची जबाबदारी तुमची. मम्मी आणि पप्पा दोघांनीही जाताना ही जबाबदारी माझ्यावर टाकली होती. पण ही जबाबदारी तुम्ही दोघं माझ्यापेक्षा जास्त चांगली पार पाडू शकाल याची खात्री आहे मला. बाळा, आत्ता देखील ही जबाबदारी तू उत्तमरित्या पार पाडतेस. तू कुठेही चुकत नाहीयेस. पण काका, मला मुळात या गोष्टींमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. मी कंपनी जॉईन केली ते सुद्धा मम्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, घरकुलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, विदिशा महाविद्यालय उभं करण्यासाठी. आणि हे सगळं उभं राहिलंय तुमच्या पाठिंब्यानं, तुमच्या आशीर्वादानं. आता मला याच्यात अडकून पडायचं नाहीये. खरंच आता हे सगळं तुम्ही सांभाळा, मला नाही जमणार आहे. आणि आता मला माझ्या पद्धतीने जगायचंय. प्लीज मला माझ्या पद्धतीने जगण्यासाठी एवढी प्लीज मदत कर. माया, आहे बघ, या सगळ्यावर आपण नंतर शांतपणे बसून चर्चा करू. अगं, अजून तू खूप लहान आहेस बेटा. उभं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. नाही काका, मी अतिशय शांतपणे विचार करून हा निर्णय घेतलाय. आता या माझ्या निर्णयात बदल होणार नाही.
विधी लिखित कोणते आहे विधी लिखित कोणते आहे ठीक आहे बेटा, तू म्हणशील तसंच होईल. तुला हवं तसं तू जग, पण आनंदाने. आजपर्यंत खूप भोगलेस तू, पण इथून पुढे तुझ्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही आम्हाला बघवणार नाही. मी वचन देते काका तुम्हाला, यापुढे माझ्या डोळ्यात हसू हसू आणि फक्त हसूच असेल. ही माया रडताना तुम्हाला परत कधीच दिसणार नाही. माया, तू परत का आलायस इथे? बघ, काही सांगायचं बाकी उरलं असेल ना तरी ते ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. आत्ताच्या आत्ता चालता होईल. जाणार आहे. खरं तर या घरातून मला धक्के मारून हाकलून द्यावं एवढीही लायकी नाही. तरी सुद्धा तुला शेवटचं भेटायला, नाक घासून तुझी माफी मागायला. अरे वा, अजून कोणता तरी नवीन प्लान शिजवला दिसतो डोक्यात. पण लक्षात ठेव, राज आमच्याशी आहे. विश्वजितराव, तुम्ही ताबडतोब विशालला फोन करा आणि त्याला सांगा हा हरामखोर इथं आलाय म्हणून. त्याची काही गरज नाही का? कारण मायाची माफी मागून झाल्यानंतर मीच पोलीस स्टेशनला जाणार आणि सरेंडर होणार, माझ्या कर्मांची फळं भोगायला. आता जो प्लॅन मी मायाच्या बाबतीत रचला तोच माझ्यावर उलटला. म्हणजे मायाला सगळं खरं सांगून झाल्यावर मी माझी आणि सानिकाची सगळी स्वप्न पूर्ण होणार या आनंदाच्या भरात घरी गेलो. सानिका, सुयश, तू असं अचानक? केव्हापासून मी तुला फोन करतोय, तू फोनही उचलला नाहीस. अरे हो, ते म्हणजे फोन सायलेंटवर होता ना, म्हणून मला कळलं नाही. सानिका, खूप दिवसापासून मी पाहतोय तू माझा फोन उचलत नाहीस. माझं काही चुकलंय का? नाही रे सुयश, तुझं काही चुकलेलं नाही आहे. उलट तू खूप केलंयस माझ्यासाठी. तुझ्या एकटीसाठी नाही, आपल्या दोघांसाठी. आपली स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून. आणि का सगळं आपल्या मनासारखं झालं. आता आपण लग्न करूया आणि आपला छोटासा संसार थाटूया, जसं आपण स्वप्नात बघितलं होतं ना, अगदी तसंच. संसार, लग्न, आपण दोघं? सानिका, का असं काय करतेस? तुला आपल्या प्रेमाचा विसर पडलाय का? नाही, तसं नाही. तू अशी का वागतेस? का बघून खरं तर आनंदाने उड्या मारशील असं वाटलं होतं. तब्येत बरी नाही आहे का? तब्येत बरी आहे. खरंच म्हणजे तू आलास ना, तुला बघून खूप आनंद झाला मला. तू बस ना, मी पाणी आणते तुझ्यासाठी. हा, ते पाण्या पिण्याचं राहू दे. इतक्या दिवसांनी भेटलोय आपण, छान गप्पा मारी, आपल्या लग्नाबद्दल ठरवू. हे बघ सुयश, आपल्या लग्नाचं तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. का? आता काय प्रॉब्लेम? सुयश, आपण मायाला धोका दिलाय हे तिला कळल्यावर ती आपलं लग्न सुखासुखी कसं होऊ देईल? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल. आपल्याला आधी त्याचा विचार करायला हवा. त्याची आता काही गरज नाही. आज मी मायाला सगळं खरं सांगून घरातून निघाल. सुयश, तू हे खरं सांगतोयस? सानिका, आतापर्यंत कधीतरी तुझ्याशी खोटं बोललोय का मी? खरंच आता आपल्याला एकत्र येण्यापासून कोणीही अडवू शकत. आपल्या मार्गातले सर्व अडथळे संपले. नाही सुयश, तरी आपलं लग्न होणं शक्य नाहीये. सानिका, आपल्या लग्नासाठी एवढं सगळं केलं,
आणि आता ती वेळ आली तू नाही का म्हणतेस? कारण सानिका तुझ्या बरोबर राहील, माझ्या बरोबर लग्न करणार. विजय, काय मस्करी आहे ही? सुयश ही मस्करी नाहीये, हे सत्य आहे. तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? अरे तुला आमच्या प्रेमाबद्दल सगळं माहिती आहे ना? माहिती आहे, मला तुमच्या प्रेमाबद्दल सगळं माहिती आहे. इवन तुमचं प्रेम मीच जुळवून आणलं. म्हणजे सुयश, विजय हे माझं पहिलं प्रेम आहे. का तू सुद्धा विजयसारखंच बोलायला लागलीस? हो, तू जसे मायाला सगळं खरं सांगून आलायस तसं आम्हालाही कधीतरी तुला खरं सांगावं लागणारच होतं. तुम्ही दोघं काय बोलताय ना, मला काहीही कळत नाही. कळेल, तुला सगळं व्यवस्थित कळेल असं मी सांगतो. ऐक, तुम्ही दोघे इतके कपटी असाल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला. माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या मुलीला फसवलं. नाही, आम्ही सानिकाला किडनी मिळावी म्हणून काहीच केलं नाही असं समजू नकोस. विश्वास देशमुखांना अटॅक आला नाही, त्यांना मी माझ्याच हाताने मारलं. काय? सुयश, बघ, मायाच्या आणि तुझ्या लग्नाचं खोटं सर्टिफिकेट बनवतो असं मी तुला सांगितलं, पण मी ते खरं बनवलं. माया काय वाईट मुलगी नाही, तू तिची माफी माग. कोणत्या तोंडाने मायाच्या घरी जा? आपल्याबद्दल सगळं खरं कळलंय तिला. घराच्या पायरीवर तरी उभं करेल का ती? अरे पण हे सगळं सांगून टाकायची काय घाई होती तुला? एकदा आम्हाला तरी विचारायचं होतं. मी कोणालाही काहीही विचारणार नाही. मला जे हवं तेच मी करणार. मायाची माफी तर मी मागणारच आहे, पण निदान तिच्या घराच्या पायरीवर उभं राहण्याची लाज वाटणार नाही. यासाठी मी तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा देणारच. संताप झाला होता माझा. त्याच संतापाच्या भरात मी त्या दोघांचा जीव घेतला आणि मगच माझा जीव शांत झाला. आता या सगळ्या घटनेतून एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, तेव्हा आपणच त्या खड्ड्यात पडतो. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळेलच, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की या सगळ्यात मायाचा हकनात बळी. म्हणून लायकी नसताना पुन्हा एकदा माया तुझी मी माफी मागतो. माया, प्लीज प्लीज मला माफ कर. एक वेळ माया तिच्या स्वभावानुसार तुला माफ करेल. आम्ही तुला सोडणार नाही. तुला फासावर लटकवल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. नाही का? खरं तर या सगळ्यातून मलाच वाचायचं नाही. पण जर मायाने माफ केलं ना, तर निदान फासावर लटकताना मनात कोणतीही सल राहणार. माया, याने कितीही गयावया केली तरी तू त्याला अजिबात माफ करायचं नाहीस. या हरामखोरामुळे विषाद आपल्यात नाही. अरे तुमच्यासारख्या ना माणूस म्हणायची पण लाज वाटते. विश्वजितराव, तुम्ही स्वतः याला पोलीस स्टेशनला घेऊन जा. माया तयार झाली नाही ना, तर आपण त्याच्यावर कंप्लेंट करू.
जन्माची अक्कल घडू याला. हो, तुम्ही मायाला घेऊन आश्रमात जा. मी ह्याला पोलीस स्टेशनला घेऊन चले. प्लीज जमलं तर मला माया हॅलो विशाल, मी डॅडी बोलतोय. डॅडी, खरं तर आता मी तुम्हालाच फोन करणार होतो. का, काय झालं? डॅडी, इथे मी सानिकाच्या आणि विजयच्या घरी आलोय, पण इथे येऊन बघितलं तर तुला विजयची आणि सानिकाची डेड बॉडीज मिळाल्या असणार. डॅडी, पण हे तुम्हाला कसं काय कळलं? सुयशकडनं. म्हणजे त्या दोघांचा खून सुयशने केला. तो तिकडे आलाय का? हो. मला वाटलं तो फरार झाला असणार. नाही, त्याला आता या सगळ्याचा पश्चाताप झाला, म्हणून मायाची माफी मागायला आला होता. आणि माफी मागून तो पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर होणार. डॅडी, मी इथली प्रोसिजर संपवून पोलीस स्टेशनला येतो. तोपर्यंत तुम्ही सुद्धा सुयशला घेऊन पोलीस स्टेशनला जा. ठीक आहे, मी आता पोलीस स्टेशनला निघालोच आहे. चाल. माया, बेटा आपण आश्रमात निघायचं का? नाही काका, आज मी आश्रमात येणार नाहीये. ठरवल्याप्रमाणे मी वकिलांकडे जाऊन सगळे पेपर्स तयार करते. सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यावर मगच येईल. माया, बेटा हे सगळं एवढ्या घाईने करायची गरज आहे का? आहे, माझ्या दृष्टीने आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मग मी असं करतो, तुझ्या काकूला इथं काही दिवस तुझ्याबरोबर राहायला पाठवतो. चालेल? मी सुद्धा तुम्हाला हेच सांगणार होते. ठीक आहे, मी येऊ? या, आणि माझी अजिबात काळजी करू नका. मी आता व्यवस्थित आहे. ठीक आहे.